संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। तर आज आपण आहोत पुणे शहरामध्ये। पुणे शहराच्या शिवाजीनगरच्या काँग्रेस भवनमध्ये आज आपण आहोत। तर आज आपण इथे बघितलं तर पुणे जिल्हा आणि शहर यांच्या वतीनं नारी सन्मान शक्ती पुरस्कार 2025 आयोजित केलाय। तर त्याच विषयी आपण आज महिलांशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेऊया। तर चला। नमस्कार ताई। नमस्कार। काय नाव आहे तुमचं? माझं नाव गौरी सोनवणे आहे। अच्छा, काय करतात तुम्ही? मी सामाजिक कार्यकर्ती आहे आणि आता विद्या वाचस्पती संशोधक म्हणूनही कार्यरत आहे मी सध्या। अच्छा, तुमच्या शेजारी फार मुलं दिसत आहे, तर त्यावर तुम्ही काय सांगणार? माझ्या संस्थेची मुलं आहे। आमच्या संस्थेचं नाव आहे अभिनव विकास फाउंडेशन, जे आम्ही कोथरूड आणि सुतारवाडी पौडचा जो भाग आहे तिथे कार्यरत आहोत। आणि आमची संस्था शिक्षण, आरोग्य, पोषण, महिला सक्षमीकरण आणि ह्याच्यामध्ये म्हणजे समुदाय विकास या क्षेत्रामध्ये आम्ही काम करत आहोत। तर कोथरूडमध्ये किष्किंधा नगरमध्ये आमचं शैक्षणिक केंद्र चालतं। तर त्या भागातले हे सगळे विद्यार्थी आहेत। आम्ही मुलांना अभ्यासासोबतच त्यांचा म्हणजे होलिस्टिक ॲप्रोचनी कसं त्यांचा विकास होईल आणि त्यांना त्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो। जसं अभ्यासात मदत करतो, त्यांना कथ्थकचं प्रशिक्षण देतो, आर्ट क्राफ्टच्या ॲक्टिव्हिटीज आमच्या असतात। तर त्यांचा पूर्णत्वाने विकास साधण्याच्या दृष्टीने आमचं काम सुरू आहे। याशिवाय सुतारवाडीमध्ये कुपोषणाला आपण कशी मात करू शकतो त्यासाठी सुद्धा आम्ही त्या पालकांबरोबर कार्यरत आहोत। आता हे सगळे संस्थेचे विद्यार्थी आहेत आणि माझ्यासोबत पुरस्कार घेण्यासाठी ते सुद्धा आलेले आहेत। तर त्यांनासुद्धा बोलायला नक्कीच आवडेल त्यांच्या संस्थेविषयी आणि त्यांचं मनोगत जाणून घ्यायला नक्कीच। त्यांच्याशी आपण बोलू, पण पहिले आपण तुमच्याशी बोलूया की आता तुम्ही बोललेत की तुम्ही यांच्यासाठी एवढं म्हणजे शिक्षण वगैरे देतात आणि एवढ्या आर्ट्स असू दे किंवा क्राफ्ट असू दे हे सर्व तुम्ही त्यांना शिकवतात। तर तुम्ही समाजासाठी काहीतरी खूप चांगलं काम करतात म्हणून तुम्हाला हा पुरस्कार मिळाला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही, नक्कीच खूप छान वाटतं आहे आणि एक कामाची जबाबदारी आणखी वाढल्यासारखी पण वाटते। कारण आपण काम करताना म्हणजे असं नाही, आमच्याकडे जे केंद्र आहे ते हसतखेत वातावरण त्याच्यामध्ये असतं आणि पुरस्कार मिळाला आहे म्हणजे मला असं वाटतं की आणखी छान काम करण्याची उर्मी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। आणि माझ्यासारख्याच अनेक महिला असतील किंवा मुली असतील ज्या या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि समाजकार्यामध्ये खूप वेगवेगळ्या विषयांवर काम करण्यासारखं आहे आणि गरजेवर आधारित जर आपण काम केलं, खरं म्हणजे समाजकार्याची एक वेगळी व्याख्या आहे की जिथे मदत करणं, पण एक प्रोफेशनल सोशल वर्कर म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा मला असं वाटतं की गरजूंना जास्तीत जास्त सक्षम करण्याकडे म्हणजे वंचितांनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना सक्षम करणं हे एक समाजकार्याचा एक भाग असतो आणि त्या दिशेने आमचं पाऊल आता आम्ही ठेवलेलं आहे आणि अभिनव विकास फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम आम्ही करत आहोत। तर गौरीताईंना आज इथे अवॉर्ड मिळाला आहे, तर तुम्ही त्यांच्या सोबत आलाय त्यांना सपोर्ट करण्यासाठी, तर तुम्ही त्यांना काय बोलतात? गौरी दिदी। मग त्यांना आज अवॉर्ड भेटलं तर तुम्हाला कसं वाटतंय? ते तुम्हाला शिकवतात ना, तर काय कसं शिकवतात, काय काय करतात, तुम्ही त्यांना काम करताना बघितलंय, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? दीदी काम करताना तर मनापासूनच करतात, परत मनापासून आणि माणुसकीने पण करतात आणि इतकं छान शिकवतात की ते शाळेत पण एवढं नसेल शिकवत तेवढं समजूतदारपणे शिकवतात। आणि एक आपल्याला जर काही समस्या असेल तर त्या समस्यावर कशी मात करायची हे पण शिकवतात दीदी। त्यासोबतच ॲक्टिव्हिटी वगैरे आमची घेतात दीदी कथ्थक शिकवायला पण येतात आम्हाला। त्याचसोबत आमचे सर पण आले, विकास सर, ते पण असतात आम्हाला शिकवायला। तर पुस्तकी ज्ञान सोडून सामाजिक ज्ञान पण तुम्ही त्यांना देतात, जे की फार महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये। तुझं नाव काय? अस्मिता। आणि तू काय करतेस, कितवीला आहे? मी आता 8वीला आहे। मी दीदींक 5वीपासून येते आणि ते 5वीपासून माझा अनुभव खूप छान आहे। दीदी आणि सर दोघं पण छान शिकवतात आणि वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण घेतात, कथ्थक, लाठीकाठी वगैरे सगळे घेतात। आम्हाला असं बाहेर ट्रॅफिक रूल्स वगैरे, ट्रॅफिक कसं हे करायचं ते पण शिकवतात। अच्छा, ठीक आहे, धन्यवाद। मी पूजा भरत बोरकर, अंबिका विद्यालय कनेरसर। मी ज्योती योगेश कारबळ, कृष्णराव मुंडे शाळा जुन्नर। सुरेखा कृष्णराव मुंडे तळपे, आदिवासी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष। मी अर्चना किशोर खोसे, हुतात्मा राजगुरू विद्यालय राजगुरुनगर। तुम्ही शिक्षिकाच वाटतायत मला सगळ्या। हां, तर तुम्ही एकाच शाळेमध्ये तर नाही आहेत, मग तुमची ओळख कशी आहे? आम्ही आदिवासी शिक्षण संस्थेतल्या आम्ही सर्व तिघी भगिनी आहोत
आमच्या आदिवासी शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी आदरणीय ह्या अध्यक्षा सुरेखाताई मुंडे आहेत. संस्थेचे आमचे सेक्रेटरी देवरामजी मुंडे साहेब आहेत. आमच्या संस्थेच्या एकूण 6 शाखा आणि 2 आश्रमशाळा आहेत. खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये आमच्या शाखा असून या सर्व शाखा आदिवासी भागामध्ये आहेत. आम्ही सर्व आदिवासी भागात कार्य करणाऱ्या भगिनी आहोत, या शिक्षिका आहोत. आणि आदिवासी भागात काम करत असताना तेथील आदिवासी मुलं किंवा गरीब अगदी सर्वसामान्य समाजातील सर्वसामान्य मुलांना अध्यापनाचे कार्य आम्ही करतो. बरं, तुम्ही समाजासाठी एवढे कार्य करतात आणि त्यासाठीच तुम्हाला हा पुरस्कार आज मिळाला आहे. चौघींनाही. तर त्या पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमच्या भावना काय आहेत आज नक्की? छान वाटतंय. काँग्रेस कमिटीचे मी पहिल्यांदा धन्यवाद देईल की त्यांनी एवढं आम्हाला म्हणजे आमची निवड केली. आणि त्यात ताई एक आमच्या आहेत की ज्या आम्हाला आदर्श मानत आहेत आणि आम्हाला पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचे देखील आभार. सर्वांचेच आभार. सगळ्यात महत्त्वाचं काँग्रेस कमिटीचे, त्याचबरोबर काँग्रेस कमिटीच्या असणाऱ्या सदस्य म्हणा की सुरेखाताई मुंडे तळपे यांनी आमचं नाव सुचवलं, आम्हाला त्यासाठी पुरस्कारार्थी म्हणून घोषित केलं. त्यांचे देखील आभार. इथे सन्मान होत असताना खूप छान वाटते. सगळ्यात महत्त्वाचं नारी शक्तीचा सन्मान, म्हणजे आपण घरामध्ये काय करतो त्याचबरोबर आपण समाजात देखील 2 पावलं पुढं आहोत, यासाठी खूप छान वाटते. म्हणून हा सन्मान दिल्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आभार मानते. सन्मान मिळाला खूप छान आहे. सर्वांचे आभार. सगळ्यात प्रथम पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे व आमच्या संस्थेच्या अध्यक्षा सुरेखाताई मुंडे तळपे मॅडम यांचे पण अगदी मनापासून आभार की त्यांनी आम्हाला हा मान दिला, एक प्रकारची कौतुकाची थाप दिली की जेणेकरून आम्हाला पुढील भविष्यामध्ये हे प्रोत्साहन मिळालं, कौतुक मिळालं की काम करण्याची उभारी मिळते, काम करण्यासाठी आपल्याला बळ मिळतं. आणि एक प्रकारचं आम्हाला एक प्रोत्साहन मिळालेलं आहे, बळ मिळालेलं आहे. सावित्रीच्या जिजाऊच्या आम्ही आज लेकी आहोत. सावित्रीनी चूल मूल सांभाळून आज जसं शिक्षण घेतलं, आज आम्ही चूल मूल सांभाळून आमच्या ऑफिसच्या वेळा, शाळेच्या वेळा देखील आम्ही सांभाळत आहोत. या सगळ्यांमध्ये ही जी काही प्रेरक शक्ती किंवा हे जे काही आम्हाला बक्षीस मिळालेलं आहे ते आम्हाला भावी वाटचालीसाठी नक्कीच प्रेरक ठरणार आहे. त्याबद्दल सर्वांचे पुनश्च एकदा आभार. पण आता आपण समाजामध्ये जर बघितलं तर मुलींना कुठेतरी शिक्षणासाठी प्रोत्साहन नाही दिलं जात, तर त्यावर तुम्ही काय बोलाल? प्रथमतः काँग्रेस पक्षाचे काँग्रेस कमिटी जुन्नर काँग्रेस कमिटी जिल्हा आणि सचिन दुर्गुडे सर यांचे मी आभार मानते. त्यांनी मला आमच्या संस्थेतून आदिवासी संस्था जी आहे तर त्यांनी निवड करायला सांगितली नारी शक्ती सन्मान. तर त्यासाठी मी या 3 शिक्षिका आमच्या संस्थेतल्या त्यांची निवड केली. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तर त्याबद्दल स्त्रिया पुढे आहेत. आज शिक्षणाचं महत्त्व सावित्रीबाई फुलेंमुळे एवढं वाढलेलं आहे की जेणेकरून असं आपण म्हणतो, परंतु आज घराघरात शिक्षण पोचलेलं आहे आणि स्त्रिया शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जात आहेत आणि विविध कार्यातही पुढे आहेत. जसं की काही मला माहिती आहे, म्हणजे फॅमिलीमध्ये जर आपण पाहतो म्हणजे ड्रायव्हरसुद्धा स्त्रिया आहेत. तर त्यामुळे मला असं वाटत नाही आजची स्त्री मागे आहे. काही भागात असू शकते, परंतु आज आम्ही आदिवासी शिक्षण संस्था जी आहे ती आदिवासींसाठी आश्रमशाळा पण आहे. तर तिथे आदिवासी मुली पुढे आहेत. कुठल्या क्षेत्रामध्ये स्त्री मागे आहे असं मला नाही वाटत आजच्या सेंच्युरीमध्ये, 20व्या शतकात. नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? मी मंदा संजय गायकवाड, बाय प्रोफेशन ॲडव्होकेट आहे. ॲडव्होकेट आहात तुम्ही? तर आज हा महिलांसाठी स्पेशल नारी शक्ती पुरस्कार आयोजित करण्यात आला होता, तर तो पुरस्कार तुम्हालाही मिळाला आहे. तर त्यावर तुम्ही तुमच्या काय भावना व्यक्त कराल? ॲक्च्युली हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तर खूप आनंद वाटतो आहे आज, कारण महिलांचा कुठेतरी सन्मान होणं खूप गरजेचं होतं. कारण महिला ही अशी एक व्यक्ती आहे की जी पूर्ण समाजाला सुधारण्याचं सुरुवात जी असते ती प्रत्येकाच्या घरातून होत असते. तर स्त्री जी आहे ही तिच्या मुलांना पहिला धडा शिकवण्याचं काम करते आणि दुसरं जो लेसन मिळतो मुलांना तो शिक्षिका देत असते किंवा शिक्षक देत असतो.
तर तो शिक्षकांसाठीचा कार्यक्रम आज जो झालेला आहे इथे, म्हणजे शिक्षकांनी पुणे जिल्हा प्रदेश कमिटी अध्यक्ष होते किंवा सदस्य होते, यांनी जो महिलांसाठी नारी सन्मान पुरस्कार आज केलेला आहे, तर तो शिक्षकांनी जास्त त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. आणि मला असं वाटतं की आज समाजाला शिक्षकांच्या त्या जी शिकवण्याची पद्धत आहे, तर ती प्रत्येक विद्यार्थ्याने एक सक्षम विद्यार्थिनीने तर एक सक्षम महिला बनणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्याने तिच्याकडे बघताना अतिशय आपली बहीण, आपली माता, आपली भगिनी ह्या दृष्टिकोनातून बघण्याचं काम शिक्षकांनी करावं असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे त्यांना जो पुरस्कार मिळालेला आहे तो त्यामुळे आज खरंच आनंद होत आहे. आणि शिक्षकांनाही बऱ्याचशा आव्हानांना सामोरं जावं लागतं, पण त्या गोष्टी पुढे नाही आहेत, हायलाईट नाही होत. आणि तुम्ही एक वकील आहेत, पण तुम्ही शिक्षकांसाठी स्पेशल लढतात, फक्त शिक्षकांसाठी, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? वास्तविक समाजामध्ये शिक्षक हा अशी व्यक्ती समजली जाते की तिने तिचा आवाज जास्त कुठे उठवायचा नाही आहे. तिने तिला जेवढं काम दिलेलं असेल फक्त तेवढंच तिने कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामध्ये ते जास्त आवाज कुठे करत नाहीत. आणि त्यामुळे सरकारसुद्धा त्यांना प्रत्येक कामामध्ये शिक्षकांना करून घेतं, शिक्षकांकडनं करून घेतं. उदाहरणार्थ निवडणुका असतील तिथे शिक्षकांना पहिल्यांदा बोलवलं जातं. अजून कुठलेही काही लसीकरण वगैरे असतील, म्हणजे कुठलेही काम आलं की पहिल्यांदा शिक्षकांना पुढे केलं जातं. का? कारण त्यांच्यामध्ये आवाज उठवण्याची ती क्षमता नाही असं मला वाटतं. पण आता बरेचसे शिक्षक जे आहेत ते म्हणजे त्यांचा स्वतःचा अभ्यास त्यांनी वाढवलेला आहे. त्यांना त्यांच्या कायद्याची जाणीव व्हायला लागलेली आहे की आपल्यासाठी कायदा आहे असं म्हणून. आणि मग त्या कायद्याच्या अनुषंगाने आता प्रत्येकाला त्याच्यावर जो काही अन्याय होतो आहे शिक्षकांना, मग त्यांच्या सिनियरिटीचा असेल, त्यांच्या सस्पेन्शनचा असेल, त्यांच्या टर्मिनेशनचा असेल, तर ह्या सगळ्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याची एक ताकद त्यांच्यामध्ये येत चाललेली आहे. आणि ती ताकद वाढवावी किंवा त्यांच्यामधली जी काही उणीव असेल ती भरून काढण्यासाठीचं काम मला वाटतं मी माझ्या व्यवसायातून करत आहे. फार छान काम करताय तुम्ही, खूप वर्षापासून करताय. आणि हे काम करताना तुम्हालाही फार आव्हान आली असणार आहे, त्याला तुम्ही कशी सामोरे गेले? आणि एक महिला म्हणून घर आणि काम दोन्ही गोष्टी सांभाळायला फार अवघडही असतं, मग ते तुम्ही कसं मॅनेज केलं? वास्तविक माझे पतीसुद्धा व्यवसायाने शिक्षक आहेत. माझी मुलं कशा पद्धतीने सांभाळली तर त्यांना घरातून पाहिलं तसा सपोर्ट म्हणा किंवा एकत्र कुटुंब नसल्याने ही जास्त उणीव झाली होती की कसं सांभाळायचं म्हणून. पण पाळणा घरं आहेत शहरामध्ये, त्यामुळे मुलांना पहिल्यांदा तिथे ठेवावं लागलं. पण एक शिक्षकाची काय समस्या असते हे मी घरातून आणि खूप जवळून बघितलेली होती. आणि मी पूर्वी फक्त शिक्षकांसाठी केसेस नव्हती लढत, तर मी पूर्वी सगळं सिव्हिल आणि क्रिमिनल असे मॅटर्स बघत होते. पण ज्यावेळेस लग्न झालं आणि शिक्षकांच्या काय समस्या असू शकतात हे मला जेव्हा घरात कळलं, त्यावेळेस मला असं वाटलं की आपल्या प्रोफेशनचा हा शिक्षकांसाठी जर आपल्याला उपयोग करता आला तर जास्त फायदेशीर ठरेल. कारण शिक्षक ही एक नोबल व्यक्ती आहे आणि तिथे प्रॅक्टिस करणं म्हणजे ही एक नोबल प्रॅक्टिस आपण करतो असं मला मनापासून वाटतं आहे. तर जेव्हा इच्छा असते तिथे मार्ग निघतात आणि त्यामुळे घर पण सांभाळलं जातं आहे आणि व्यवसायही सांभाळला जातो आहे. हो, आणि तुम्ही आज संध्या लाईव्हसाठी बोलला याबद्दलही तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे तर त्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू. आणि पुढे तुम्ही अशाच काम करत राहात आणि सक्सेस व्हाल असं आमच्या शुभेच्छा आहे. अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.